भर पावसाळ्यात आणि ऐन गणेशोत्सवाच्या काळात कोल्हापूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। कोल्हापूर शहराला टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आहे ती आलेली आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं कोल्हापुरातील संभाजीनगर असेल त्याचबरोबर अन्य प्रभागांमध्ये टँकरमधून पाणी पुरवठा आहे तो केला जात असल्याचं बघायला मिळतं। एका बाजूला पाऊस पडतोय, पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील 26 फुटांपर्यंत आहे। मात्र असं जरी असलं तरी काही तांत्रिक कारणामुळे कोल्हापुरातील पाणी पुरवठा गेल्या 5 ते 6 दिवसापासून खंडित झालेला आहे आणि त्यामुळेच आता टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ महानगरपालिकेवर आलेली आहे। जवळपास 70हून अधिक टँकर कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये अशा पद्धतीने पाणी पुरवठा करत असल्याचं बघायला मिळतंय। पाणी टंचाईच्या झळा या सगळ्या नागरिकांना देखील सहन कराव्या लागतात आणि म्हणूनच आपण बघतोय 3 ते 4 दिवस झालं पाणी आलं नसल्यामुळे घरातली हे सगळी भांडी घेऊन ही नागरिक जे आहेत ते पाणी भरण्यासाठी टँकरच्या दिशेने आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कोल्हापूरच्या संभाजीनगर परिसरातली ही दृश्य आहेत ते आपल्याला बघायला मिळतात। महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आपल्याला ह्या सगळा पाणी पुरवठा करत असताना बघायला मिळतात आणि त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि महानगरपालिकेचे अधिकारी नेमकं करतात का हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे असं म्हणावं लागेल। कारण पाऊस पडतोय, पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील वाढलेली आहे आणि असं असताना तांत्रिक कारणामुळे अशा पद्धतीचा समस्येला कोल्हापूरकरांना सामोरं जावं लागतंय असं म्हणावं लागेल। आपल्यासोबत इथले नागरिक आहेत। दादा काय सांगाल, किती दिवसानं पाणी आलंय? 4 दिवसांतरी आले पाणी। काय सांगाल, पाऊस वरनं पडतोय, पंचगंगा नदी व्हायला लागली आणि घरात पाणी नाही? होय, तर आता काय एवढी टंचाई सणवार आले समोर आणि पाणी जरा कमतरता असल्यामुळे जरा सुरळीत करायला पाहिजे पाणी। काय त्रास होतोय महिलांना हेच की आता पाणी वरती चढवायचं म्हटल्यावर मुश्किलच आहे ना ते। तर पहिला आपण कशा पद्धतीनं नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया आहेत। खरं तर टँकर तर आलेला आहे, मात्र पहिल्या दुसऱ्या मजल्यावर जी काही राहणारी लोक आहेत त्यांना देखील याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण खालून पाणी वरती नेणं अशक्य होऊन गेलेलं आहे। दादा काय सांगशील, किती दिवस झालं पाणी आलं नव्हतं या प्रभागात आणि आता पाणी आलेलं आहे? आता हे 4 ते 5 दिवस झालं आपल्या इकडे पाणी आलेलं नाही, त्यामुळे रोज काही गाडीवरनं 2-2 कॅन भरून वरनं जाऊन घेऊन यायचं, 3ऱ्या मजल्यावरती न्यायचं। काय ह्याचा काही कमरेला त्रास, परत घरातलं धुणं मांडीचं, आंघोळ करायचा प्रॉब्लेम आहे। ऑफिसला सकाळी पाणी आणायचं का ऑफिसला जायचं हे आमच्याकडे पूर्ण प्रॉब्लेम झाला आहे। आता ही गाड्या आल्या ह्याच्यातनं आम्ही आता पाणी आता इथं भरणार, इथून आणि 3ऱ्या फ्लोअरला घेऊन जायचं, तर रेग्युलर काही पाणी आपल्याला टायमिंगमध्ये येऊन दे हीच अपेक्षा आपली। तर पाहिला आपण एका बाजूला पंचगंगा नदी वाहते, दुसऱ्या बाजूला पाऊस देखील पडतोय, मात्र असं असताना नळाला पाणी नाही अशी अवस्था कोल्हापुरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळं जो काही तांत्रिक बिघाड झालेला आहे तो तातडीनं दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशा पद्धतीची मागणी कोल्हापुरातील सामान्य नागरिकातून होताना बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।